कच्ची दाबेली आपली बनवून रेडी झालेली आहे। खूप यम्मी आणि टेम्पटिंग अशी झालेली आहे। छान गार्निशिंग आणि कच्ची दाबेली छान क्रंची आणि क्रिस्पी अशी झालेली आहे। शकाल बाहेर गाडीवर मिळते, ठेल्यावर मिळते, त्याप्रमाणे आपण कच्ची दाबेली बनवलेली आहे। छान यम्मी टेक्स्चर आलेला आहे। क्रिस्पी क्रंची अशी आपली दाबेली बनून रेडी आहे। नमस्कार मंडळी, साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवत आहोत कच्ची दाबेली। चला तर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 6 बटाटे घेतलेले आहेत। चला तर मग आपण आधी बटाटे कुकरला लावून घेऊ। मी इथे कुकर घेतलेला आहे। बटाटे कुकरला टाकून देऊया। पाणी घालून त्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। पाणी घालून मी 3 शिट्ट्या काढून घेते। एका साइडला आपला कुकर होत आहे, तर एका साइडला आपण दाबेलीचा मसाला बनवून घेऊया। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर याच्यामध्ये 2 चम्मच सोप टाकून घेऊया। 1 चम्मच जिरं, 1-2 दालचिनीचे तुकडे आणि 4-5 मिरे आणि 4-5 लवंग टाकलेली आहे। आणि छान 2 चम्मच धने घालून घेऊया आणि छान भाजून घेऊया। चला तर मग मसाला भाजून झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला मसाला टाकून देऊया। पाऊण चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल तिखट घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्सरला मसाला हा एकदम फाईन पावडर करून घ्यायचा आहे। चला तर मग आपला मसाला बनवून झालेला आहे। बाउलमध्ये काढून घेऊया मसाला। आता कोथिंबीरची चटणी बनवायला घेऊया। इथं मसाल्याचाच आपला पॉट आहे। इथे मी कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे याच्यामध्ये 1 मिरची घालून घेऊया। तुम्ही मिरची चवीनुसार घालू शकता तुमच्या। आणि 5-6 लसूण, शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतलेला आहे। बारीक जाडं तुम्ही कुठलेही घालू शकता। चवीनुसार मीठ आणि इथे लिंबाचा रस आहे तो घालून घेते, अर्ध्या लिंबा, आणि थोडं पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून छान आपल्याला कोथिंबीरची चटणी बनवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकाल कोथिंबीरची चटणी बनवून रेडी झाली। बाउलमध्ये काढून घेऊया। चला तर मग कुकर झालेला आहे। तुम्ही बघू शकाल बटाटेही आपले छान झालेले आहेत। तर सर्व बटाटे काढून घेऊया डिशमध्ये। चला तर बटाटे सोलून घेऊया। सर्व बटाटे साल काढून झालेले आहे। चला तर तेल घालून घेऊया कढईमध्ये। 1 चम्मच हळद टाकून घेऊया, 1 चम्मच लाल तिखट आणि दाबेली मसाला 2 चम्मच घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। आणि हे बटाटे आपण हाताने स्मॅश करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया सर्व आणि याप्रमाणे छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल छान मिक्स करून घेऊया याप्रमाणे। इथे चवीनुसार मीठ, मी 1 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे। 1 चम्मच साखर घालून घेऊया आणि चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे आपल्याला 2 चम्मच आणि छान मिक्स करून घेऊया। थोडा पाण्याचा शिरकावा टाकून देऊया असा, कारण आपल्याला छान याची नरम अशी पेस्ट करायची आहे। छान असा गोळा तयार करायचा आहे नरम। छान मिक्स करून घेऊया सर्व। तुम्ही बघू शकाल तर छान याप्रमाणे आपण स्मॅश करून घेऊया, सर्व एकजीव करून घेऊया। चला तर मग आपला मसाला बनवून रेडी झालेला आहे। छान असा गोळा झालेला आहे। तर आता आपण हे गार करून घेऊया। तर इथे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, काढून घेऊया। चला तर मग इथे शेंगदाण्याची साल काढून असे दाणे करून घेतलेले आहेत। चला तर मग या दाण्याला आपण फ्राय करून घेऊया। तर इथे मी 1/2 चम्मच हळद घालून घेते, अर्धा चम्मच लाल तिखट आणि छान मिक्स करून घेऊया।
आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे दाणे टाकून द्यायचे आहे आणि छान मिक्स करून घेऊया. चला तर मग बटाट्याचा मसाला गार झालेला आहे. छान ताटामध्ये असा स्प्रेड करून घेऊया मसाला सर्व. चला तर मग बाहेर ठेल्यावर मिळते, गाडीवर मिळते त्याप्रमाणे आपण छान असं ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे. तर यावरती छान कांदा घालून घेऊया. कांदा असा स्प्रेड करून घेऊया. थोडे डाळिंबाचे दाणे घालून घेऊया वरतून, तुम्ही बघू शकाल. आणि इथे डाळ्या आहेत, चण्याची डाळ तिखट, आणि इथे शेंगदाणे आहेत. छान शेंगदाणे स्प्रेड करून घेऊया आणि वरतून छान कोथिंबीर घालून घेऊया, तुम्ही बघू शकाल. आणि थोडे शेव असे घालून घेऊया. चला तर मग तुम्ही बघू शकाल छान बाहेर गाडीवर मिळतो त्याचप्रमाणे आपण बनवून घेतलेला आहे. चला तर मग आता दाबेली बनवायला घेऊया. चला तर मग आपण दाबेलीला असं या साईडने असं कट करून घेऊया, म्हणजे आतमध्ये छान मसाला आपला बसेल असं. याप्रमाणे असं छान पॉकेट करून घेऊया आणि या पॉकेटमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. चटणी लावून घेते. इथे कोथिंबीर आणि लसूणची चटणी वर छान लावून घेऊया. आणि इथे चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे वरच्या भागाला, तुम्ही बघू शकाल. आणि छान कच्ची दाबेलीचं मिश्रण आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे आतमध्ये, जेवढं बसेल त्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल. आणि याच्यावरती छान कांदा, शेंगदाणे, चण्याची डाळ, डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर भरून छान पॅक करून घेऊया. आणि बाजूला पण असं छान मिश्रण लावून घेऊया, म्हणजे आपलं हे पॉकेट छान पॅक होऊन जाईल. तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे असं छान स्प्रेड करून घेऊया आणि असं दाबेली छान अशी बनवून घेऊया. तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे. तर ह्याप्रमाणे मी अशा दाबेली सर्व बनवून घेते. तुम्हाला दुसरी दाबेली दाखवतेच. ह्याप्रमाणे दुसरी पण बनवून घेऊया. अशी फ्रेश पाव मिळतात तर तुम्ही असे फ्रेश पाव घेऊन या. कोथिंबीरची चटणी, चिंचेची चटणी लावून घेऊया छान. आणि हा सर्व मसाला असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि याच्यावरती छान कांदा, शेंगदाणे, चण्याची डाळ आणि डाळी हे पॉकेट छान असं पॅक करून घ्यायचं आहे. आणि याला असा हा मसाला लावून घ्यायचा आहे. बेसिकली आपण छान पॅक करून घेऊया हे, तुम्ही बघू शकाल. चला तर मग याप्रमाणे मी सर्व दाबेली बनवून घेते. चला तर मग इथे मी घरगुती बटर घेतलेला आहे. मी बाहेरचं बटर यूज करत नाही. बटर घेतलेला आहे आणि तवा पण आपला गरम झालेला आहे. बटर घालून घेऊया छान, तुम्ही बघू शकाल द्यायचे आहे. चला तर मग मी 3-4 दाबेली अशा छान बनवून घेते. चला तर मग छान क्रिस्पी अशा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकाल कमी गॅस करून आपल्याला छान क्रिस्पी अशा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकाल ही साईड झालेली आहे. तर आपण छान बटर लावून घेऊया या साईडला आणि छान पलटी करून घेऊया.
सर्व दाबेले आपले झालेलेच आहेत मोस्टली. तर छान बटर लावून घेऊया आणि पलटून घेऊया. तुम्ही बघू शकाल किती छान क्रंची क्रिस्पी अशा दाबेली बनवून झालेली आहे. चला तर आपण छान ह्या बाजूने पण अशा भाजून घेऊया. मस्त छान क्रंची आणि क्रिस्पी अशा लागतात. छान भाजून घेऊया. तर आपल्या दाबेली बनवून झालेली आहे. गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया. चला तर मग आपण दाबेली सर्व करून घेऊया. छान बारीक शेवमध्ये असे बोळवून घेऊया दाबेली आणि डिशमध्ये ठेवून देऊया. तुम्ही बघू शकाल गरम आहेत दाबेली. तर तुम्ही छान असं कोट करून घेऊ शकता आणि छान डिशमध्ये ठेवून देऊया. असं शेवमध्ये छान डिप करून घ्यायचं. चला तर मग डिशमध्ये छान कोथिंबीरची चटणी, चिंचेची चटणी घालून घेतली. कोथिंबीरची चटणी घालून घेऊया. तुम्ही बघू शकाल छान. आणि गार्निशिंग करून घेऊया. वरतून छान कांदा घालून घेऊया. शेंगदाणे घालून घेऊया आणि चण्याची डाळ तळलेली आहे ते घालून घेऊया. छान डाळिंबाचे दाणे घालून घेऊया. तुम्ही बघू शकाल वरतून छान शेव घालून घेऊया. आणि छान कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकाल आपली कच्ची दाबेली बनवून रेडी झालेली आहे. खूप यम्मी आणि टेम्पटिंग अशी लागते. आज काय स्पेशल? आज आहे कच्ची दाबेली. तर आज कच्ची दाबेलीची रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. चला तर मग भेटूया छानशा अशा क्रिस्पी आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा. मी तुम्हाला एक बाईट खाऊनच दाखवते दाबेली कशी झाली ते. तुम्ही बघू शकाल छान क्रिस्पी आणि क्रंची अशी झालेली आहे. एकच नंबर झालेली आहे मंडळी. तुम्ही नक्की ही अशी ठेल्यावर मिळते त्याप्रमाणे मी ही बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.